अर्चना तू विश्वास ठेव, मी खरं तर तुझी क्षमा मागायलाच तुला इथे बोलवलंय। तेव्हा माझं तसं चुकलंच ग। झालं समाधान? आता आत यायला हरकत नाही। या दोघ जण आत या। तिने मला सांगितलं कदाचित तिच्याकडून सुद्धा तुम्ही काका आणि मी काकू होणार आहे। काय असं सांगितलं तिने? अजून काय सांगितलं सांग ना उमा। नाही, बाळाविषयीच बोलत होती। म्हणजे ते दोघं इथे आईला भेटायला येणारच नाही? अहो असं कसं होईल? अर्चू, अरे नकळत मी तुझ्यावर अन्याय केला। मी तुझी अपराधी आहे। विनाकारण तुला मागच्या अंगणात बसवून ठेवली। तुला वगळण्यात एक असुरी आनंद मिळत होता मला, त्याचंच प्रायश्चित्त भोगते मी। विजय, विजय काय झालं? असा एकदम उठून का बसलास तू? काय झालं विजय? काही नाही, तू झोप ना, जरा वेळाने झोप। अरे असं काय बोलतोयस? तुला किती वेळा सांगितलं मी, जे काही असेल ते बोलून टाकावं रे घडाघडा। आणि काही गोष्टी सांगितल्याशिवाय नाही कळत विजय। आईंचं टेन्शन आलंय ना? अर्चू तुला वेडेपणा वाटेल, पण मला आईच्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता। ती काळोखात एका कोपऱ्यात बसून रडत होती। विजय, विजय मी समजू शकते, पण तरी तू स्वतःला समजव।
आईंना जर आपल्याला धीर द्यायचा असेल तर त्यासाठी आधी आपल्यालाच धीराने वागायला हवं, हो ना? आणि बघ ना, आपण इथे, आई तिथे, मग उगीचच नको त्या कल्पनांचा पाठपुरावा करण्यात काय अर्थ आहे? घ्या दुधी. नकोय मला. मम्मी ऐक ना. नकोय काय? अगं गधडे, हे गरजेचं आहे तुला. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही. तू जरी डॉक्टर असशील ना तरी आधी माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई आहे. जरा आईचा हक्क गाजवू दे मला. नुसतं डॉक्टर सारखं असं नसतं, असं नसतं, असं नको बोलूस बेटा. हे सगळं जरुरीचं आहे. आणि काय रे, तुझा का चेहरा असा झालाय? अरे आता ह्याच्यात आहे ना सगळं मळमळणं वगैरे होणार, अस्वस्थ होणार ती. तू कशाला टेन्शन घेतो? चला झोपा पाहू. चल ग, दूध पिऊन घे. मम्मी अगं जरा ऐकून तरी घे माझं. तर काय? विजय अपसेट आहे. त्याला आईंचं टेन्शन आलंय. विजय, विजय तू शहाणा मुलगा आहेस ना बेटा. मी शहाणा आहे आई, पण मीही एका आईचा मुलगा आहे. ती माझ्यापासून एवढे लांब, आणि सध्या तर तिला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. माझ्या आजाराची गरज आहे. मला कळतंय तुझी खरी बोच काय आहे. मम्मी, बोच कसली? तेच सांगते. आता खरं तर प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. त्यांना लवकरात लवकर इथे घेऊन यायला पाहिजे आणि औषधोपचार सुरू केले पाहिजेत त्यांच्यावर. मम्मी, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे, पण त्यासाठी पेशंटची सुद्धा मानसिक तयारी असावी लागते. आणि जर ती नसेल तर ती मुद्दाम करून घ्यावी लागते. वीणाताईंना याची काहीही गरज नाहीये. त्या खूप समजूतदार आणि खंबीर आहेत. उगाच नाही, स्वतःचा संसार सांभाळून त्यांनी स्वतःला समाजसेवेला वाहून घेतलं. तरी मम्मी, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती रे? आई समजूतदार आहे, कणखर आहे, हे खरं आहे. इव्हन महाजनांचा पिढीजात व्यवसाय तिने प्रोत्साहन दिला म्हणूनच तर इतका वाढला. कारागीर, गडी माणसं सगळे तिच्या वागण्यामुळेच तर महाजनवाड्याशी जोडले गेले. तेच तर म्हणतेय मी. पण यात कुठेही तिला स्वतःला मदतीची गरज नव्हती. दुसऱ्याच्या संकटालाच ती स्वतःच मानत होती. पण आता तर ती स्वतःच संकटात सापडली. कुष्ठरोगासारखं दुर्धर संकट. अरे पण त्यांना कुठे माहितीये त्यांना काय झालंय ते. त्यांना तर हेच वाटतंय की साधी ॲलर्जी आहे म्हणून. याचाच अर्थ हीच बोस तुझ्या मनाला लागून राहिली आणि म्हणून तू बेचैन आहेस ना. हे बघ, या सगळ्यावर एक उपाय आहे. उद्याच्या उद्या सकाळी गावाला जायचं आणि त्यांना राजीखुशी घेऊन यायचं आणि ताबडतोब उपचार सुरू करायचे. चला, मी पण काय बोलत बसले. झोपा आता. आता उद्या जर गावाला जायचं असेल तर लवकर उठायला हवं. लवकर उठायला हवं म्हणजे झोपायला हवंय की नाही. हे बघा, झोप येत नसेल ना तरी झोपायचा प्रयत्न करा. येईल झोप. चला झोपा पाहू. थँक्स मम्मी. तुम्ही हे सजेस्ट करून आम्हाला सगळं सोपं करून टाकलं. केलं ना मी सगळं सोपं. असं मनापासून वाटतंय ना. मग झोपा आता. काय ग, तू का चुळबुळ करतेस? काही सांगायचं का तुला? मम्मी, मी काय म्हणते, हा, कळलं मला. तुला पण याच्याबरोबर जायचं असेल ना गावाला. जायला हरकत नाही. आणि तुम्ही दोघं गेलात ना तर तुम्ही मनापासून बोलवता ह्याची त्यांना खात्री पटेल. झोपा. चला, हे झोप.
मम्मी मी गपचूप. विजय मी पिते नंतर तू हा मी पिते नाही नाही. पिते ना Good गुड night. नाईट गुड आत्ताच नाईट द्यायचंय ना हो आत्ताच. आत्ताच आत्ताच ना मी नंतर थोडं तर पी. औषध नाहीये दूध आहे. नको मला बास 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 मी पिते तू झोप ओके मी पिते तू झोप मी तू झोप मी पिते झोप 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 तू हा मी पिते झोप तुम्ही माझ्याशी काहीच बोलणार नाही आहात का? बोलतो की विचार काय प्रश्न असेल तर विचार. प्रश्न म्हणजे मी जेवढी प्रश्न विचारेन तुम्ही फक्त त्याचीच उत्तर देणार आहात बस. मग बोलणं आणखीन काय असतं. बोलणं आणखीन काय असतं? तुम्ही मला विचारताय. तुम्ही जास्त ताणून धरताय असं नाही का वाटत आहे तुम्हाला? जिथे माझ्या घरच्यांचा खास करून माझ्या आईचा प्रश्न येतो ना तिथे मी असाच म्हणजे जास्तीत जास्त स्वाभाविक आणि प्रामाणिक वागतो. तुला ते ताणून धरल्यासारखं वाटतं त्याला मी काय करणार. हो पण या सगळ्यात तुम्ही माझा आणि रेणूचा विचारच करत नाही आहात. रेणूचा विचार करण्याचा काही प्रश्नच येत नाहीये कारण मला न सांगता घरच्यांना काहीही न कळवता तू तिला आजोळी नेऊन ठेव आणि तुझा काय स्वतंत्र विचार करून तू तुझा स्वतंत्र विचार करण्यासाठी समर्थ आहेस. हो कमाल करताय तुम्ही. घरात एका व्यक्तीला महाभयंकर व्याधी झाली असेल तर त्यापासून आपल्याला खबरदारी नको का घ्यायला? खबरदारी याला खबरदारी नाही म्हणत. याला आयत्या वेळी काढता पाय घेणं म्हणतात. आणि खबरदारीचं म्हणत असशील ना तर तू अजिबात काळजी करू नको. आम्ही आजच आईला शहरात घेऊन जातोय. निदान महिनाभर तरी ती तिथेच राहील. हे कधी ठरलं? त्याच्याशी तुला काय करायचं. आठवून बघ जरा आठवून बघ. शेवटचं आईच्या जवळ किंवा आईच्या खोलीमध्ये कधी गेली होतीस. आठव. एक तर रेणूला तडकाफडकी आजोळी घेऊन गेलीस ही घोडचूक केलीस. पण निदान जाताना सांगायची माणुसकीही दाखवली नाहीस. तेव्हा प्लीज आता ही असली कोरडी काळजी दाखवण्याची गरज नाहीये. आम्ही शहरात गेलो ना की हवं तर अख्खं घर जंतुनाशकांनी धुवून घे आणि मग रेणूला घेऊन ये. नाहीतर असंही करू शकतेस तूही माहेरी जाऊन राहा. हा नाहीतरी मला असं वाटत नाही की नाथा आणि उमा आई बाबा शहरामध्ये गेल्यानंतर इथे राहतील असं. हो पण एवढी माणसं राहणार कुठे? अरे वा बराच विचार करतेस की आमचा की चॅलेंज करतेस आम्हाला. हा नाही मग त्याची काळजी करू नकोस. आम्ही अर्चनाकडे राहू. नाही मला काही ते घर परक नाही. हो पण आई तयार होतील का तिथे राहायला? म्हणजे त्यांचा कितीही नाईलाज असला तरी मला नाही वाटत त्या हा पर्याय मान्य करतील म्हणून. किती मर्यादित विचार करतेस ग तू. हा एका अर्थी ते बरोबरच आहे म्हणा.
कारण तुझ्या कारस्थानाला आई बळी पडली, काही अंशी त्यात सहभागी झाली म्हणून. उगाच काहीतरी बोलू नका तुम्ही. कसला आलं हो कारस्थान? आणि मी कशाला कारस्थान करू? अर्चनाला या घरापासून दूर ठेवण्यासाठी तू फक्त फक्त आणि फक्त कारस्थानच करत राहिली आहेस. अरे सगळं मनासारखं झाल्यानंतर कुणीही चांगलं वागेल, पण माणसाचा कस तिथे लागतो जिथे आहे त्या परिस्थितीमध्ये तो जमवून घेतो. तिथे तू कमी पडलीस. पण तू अर्चनाला ओळखलं नाहीस. इतकं सगळं होऊनही ती दोघं आईला घ्यायला स्वतः येतील, तिची समजूत काढतील, बरं होणं किती गरजेचं आहे हे तिला पटवून देतील. मग तर आई नक्कीच तयार होईल. बरं मी निघतो आता. कुठे जाताय? हे बघा, मला दोषी ठरवून तुम्ही असं कुठे जाऊ शकत नाही. मी फक्त तुझे दोष दाखवले. दोषी आहेस की नाहीस हे तुझं तू ठरव. आणि मी हे सगळं आधांतरी बोलतोय असं समजू नकोस. म्हणजे एका गोष्टीची क्षमा मागून मी कबुली देतो. कबुली? कसली कबुली? मी एक चूक केली. मी तुझी पर्सनल डायरी वाचली. तुझा मनसुबा मला म्हणूनच कळाला. या घरातली मोठी सून म्हणून या घरातलं मानाचं पान तुझ्याकडे होतं, पण तुला सत्ता गाजवायची होती. हं? सत्ता म्हणजे काय ग? आईशी स्पर्धा करतेस, तिच्याशी ईर्ष्या करतेस. आई जर आता या वयामध्ये जरा स्थिरावली असेल ना, तर ते तिच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे. आणि ज्याला तू सत्ता म्हणतेस ना, ती सत्ता नाहीये, आपलं तिच्यावरचं प्रेम आहे. आईचं तुझ्यावर निर्व्याज प्रेम होतं आणि म्हणूनच ती तुझं कारस्थान समजू शकली नाही. आणि तुझी डायरी जर आईच्या हाती पडली ना, तर मला तर कल्पनाच करवत नाही. तुला राज्य करायचं होतं ना या घरावर. कर कर आता मनसोक्त या रिकाम्या घरावर राज्य कर. पाहिजे तर दिमतीला 2-4 चाकर पण लावून देतो. हा बघ कसं वाटतंय ते. आणि नंतर मला प्रामाणिकपणे सांग कसं वाटतं. चहा. तू चहा घेऊन आलीस आज? मीनू कुठे आहे? आणि सोबत पाहिलं का कोण आलंय? साक्षात नाथा महाराज आलेले आहेत. काय रे ये लेखा, तुला भेटायला आज वेळ मिळाला? हा? हेच काहीतरी बोल नका हो. हल्ली मला भेटायला सारख्या फेऱ्या मारत असतो तो. पण आज सकाळीच कसा आलास रे तू? असाच. ही म्हणाली आईला चहा घेऊन जाते. मी म्हटलं मी पण येतो. हो काही नाही. हो. काही साक्ष करायची गरज नाहीये बरं का. तू विचारल्यानंतर ती होच म्हणणार. नाही नाही बाबा, अहो खरंच. अहो मी निघाले तर हे आपणहून म्हणाले मी येतो म्हणून. खरं तर काल रात्रीपासूनच यांना तुम्हाला भेटायचं होतं. ते आले सुद्धा होते. मग काय झालं?
ते मालू मावशी आणि त्यांचे यजमान आले होते ना, तर मग हे मागे फिरले. तुमचं ना हेच चुकतं. आता मालूमावशी तुला परकी आहे का तिचे यजमान परकी आहेत? अरे नाथा, या घरचा मुलगा ना तू, मग असं मागे मागे राहून कसं चालेल? अहो बरोबर तेच बोलतोय मी. सारखं मागे मागे राहणं बरोबर आहे का? अहो तुम्ही असे भडाभडा बोलायला लागलात ना तर तो आत्ता सुद्धा कुठेतरी पसार होऊन जाईल. त्याला काहीतरी बोलायचं असेल. हो, त्यांना बोलायचंय, पण तुम्ही आधी चहा घ्या. नाही नाही नाही, आम्ही चहा घेतोच आहे. तुम्हाला बोलायला काही हरकत नाही. बोला नाथा महाराज, बोला काय बोलायचंय? आणि तुम्हाला काय वाटलं मी विजयची मदत नाकारेन म्हणून? उलट त्या मुलीशी मी जरा फटकारूनच वागले. आणि आता तिच्याकडे जर बातमी असली तर मला नाही माहित तिच्या मनात माझ्याबद्दल काय असेल, पण मी मात्र तिला मनापासून, अगदी मनापासून आशीर्वादच दे. चला, म्हणजे आता विजय आणि अर्चनाला भेटायला तुला एक चांगलं कारण मिळालं. पण मग आपण आधी डॉक्टरांकडे जायचं की विजयकडे जायचं? पण मला वाटतं डॉक्टरांकडे विजय येईलच. अर्थात